क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री विठ्ठल देवी क्रिकेट संघ गावडी आयोजित मी गावडीकर चषक 2026 पर्व दुसरं दुपारचं सत्र आणि या नक्कीच संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण खेळाडूंचं सहर्ष स्वागत. ही स्पर्धा आपण पाहिली गेली तर UTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या आपण पाहतो. या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण त्यांचं देखील पुन्हा एकदा कौतुक असेल. अक्षय पानकर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अगदी वेगवान गतीचा, मात्र दिशा पाहावी लागेल. पहिला चेंडू आला वाईट. अवंतर धावसंख्येने इथे मात्र धावफलक सुरू होतोय. धावफलकावर धाव लागले 1. आणि मित्रांनो नक्कीच फास्ट गोलंदाजी करणं देखील तितकं सोपं नाही आहे. तो अगदी अचूक नियंत्रण, तितकाच अचूक टप्पा देखील पाहावा लागतो. यावेळेस स्क्वेअर कट इनफिल्ड खेळाडूंच्या वरून चेंडू निघून चाललाय. दान 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 करत सीमा रे शे पार. या इनिंग मधला हा पहिला चौकार. यावेळी सख्यावते वेगवान गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. एक शिल्लक असेल मित्रांनो. एक सर यस अगदी मित्रांनो पाहायला गेलं ना अन्नदान हे श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि हे श्रेष्ठ दान हे पुण्याचं काम ज्यांनी केलंय अगदी या स्पर्धेला या स्पर्धेसाठी ज्यांनी जेवण सौजन्य दिलंय आमचे सन्माननीय आदरणीय दगडू पाटील साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष 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 स्वागत सुस्वागतम वेलकम. अगदी मोलाचं सहकार्य ही स्पर्धा पार पाडण्यासाठी त्यांचं देखील राहिलंय. एकदा अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यांचा पुन्हा एकदा विशेष कौतुक आणि विशेष आभार. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा लागल्यात मात्र 8. एकही विकेट मिळवता आलेला नाही आहे. गोलंदाजाला नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय वैभव पानकर. एक युवा स्टार, एक अपकमिंग टॅलेंटेड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे वैभव पानकर.
स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर सुशील आणि जितेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली खेळाडू आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन. पहिला धक्का लागतोय तो हुंबवली या संघाला. जितेंद्र बॅक टू डग आउट. महत्वाची विकेट सलामीला आलेला दोन्ही फलंदाजाला इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. गोलंदाज पहिल्या चेंडूवर विकेट अर्जित केली गेली. अगदी सुरुवात चांगली झाली या षटकाची नवलाईवाडी संघाकडून. चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला विलास यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो इन ॲट नंबर 3 बार ओमकार. स्क्वेअर कट इनफिल्ड खेळाडूंच्या पुन्हा एकदा वरतून आपल्याला पाहायला मिळतं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वन बाउन्स गॅदर केलाय. फेकी करतील तद्वर मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. थोडासा खराब थ्रो नक्कीच पाहायला मिळाला. काय करताय दोन धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय डबल 10 या धावसंख्येवर. डबल डिजिट मध्ये कन्वर्ट होतोय धावसंख्या या 2 धावेने. यावेळी एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अलंग दी कार्पेट मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल झाली एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावे देखील काय करतोय अगदी कमालीचा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. चला उंबवली संघ नवीन बॅट्समॅन पाठवायचा मित्रांनो विनंती असेल. इंजर्ड उंबवली संघ विनंती आहे नेक्स्ट बॅट्समॅन पाठवा लगेच.
तर चालू करूया मित्रांनो. काळजी घ्या, विनंती असेल. रखरखत ऊन आहे, अगदी संडेचा दिवस, सुट्टीचा दिवस असतो. मात्र पंच 2 मिनिटं. या धावा 2. थँक्यू सो मच. 12 धावा धावपलकावर लागतात. लोअर फुल टॉस चेंडू अलंग दी कार्पेट. वन बाउन्स नक्कीच खेळाडूच्या वरून निघून चाललाय. डबल कन्वर्ट केलंय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आणि त्यांना फाईट करतील जेबीसीसी भातळी संघ. दोन्ही संघाच्या संघटनेने तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. पहिला कॉल असेल भातळी आणि भोसलेवाडी या संघाला. यावेळी स्विंग आणि मिस. वेगवान गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी डॉट चेंडू काउंट केला जातो. यावेळेस मात्र दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. आणखी एका विकेटचा पतन. धक्का क्रमांक 2 लागतोय तो इथे मात्र हुंबवली 11 हुंबवली या संघाला. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर राजू बरिष्टे दाखल होत आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावपलकावर धावायला आले तब्बल 14 धावा धावपलकावर लागत आहेत. त्याला स्पीडअप घ्या मित्रांनो, थोडासा जास्तीचा वेळ घेऊ नका. जवळजवळ 9 मिनिटांचा खेळ संपलाय. राजू बरिष्ठ साहेब थोडंसं विनंती असेल. स्क्वेअर काटण्याचा गत 12 स्ट्रोक डीप मध्ये प्रोडक्शन आहे. अगदी दिशा देण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिलाय. सुशील वर पाहिलं गेलं तर थोडा दुखापतग्रस्त आहे नक्कीच, पण आपल्याला संघावर दिलेली कमिटमेंट या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. संघाला गरज आहे आणि आता मात्र त्याच पद्धतीची फलंदाजी होईल का ते देखील पाहावं लागेल. यावेळेस मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन द बॉल. विकेटचा होईल पतन. आणखी एक विकेटचा पतन. सुशील इथे मात्र परतीच्या प्रवासाला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अविनाश इन ॲट नंबर 5 वर. लोअर फुलटॉस चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. मात्र फुलटॉसचा फुल टोर वसूल करता आला नाहीये. संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. सिंगल आले. यावेळेस फटका चांगला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. गॅप मध्ये गॅप मोठा
गॅप शॉट सिलेक्शन, नाही धावांना तोटा, चेंडू फरार, सीमारेषे पार, मिळतील धावा 4, चौकार. किशोरच्या बॅट मधून आपल्याला नक्की चौकार पाहायला मिळाला. या स्विंग आणि मिस, डॉट बॉल येतोय. एक तेरी तो एक मेरी, कभी खुशी कभी गम, असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या आधीच्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र राजू बरिष्ठने कम बॅक केलंय, डॉट चेंडू हाताळलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले इनफिल्ड खेळाडूंच्या वरून डीप मध्ये. यावेळेस मात्र प्रोटेक्शन आहे. सिंगल झाले एक्झिक्यूट. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो 21. या धावसंख्येवर 3 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. शेवटचा आणि अंतिम षटक. अंतिम षटकाच्या दुरा मात्र इथे सुभाष धुमाळ यांच्यावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. शेवटी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, सर्वांचे लाडके अध्यक्ष, अगदी कुटुंब प्रमुख कसा असावा एक असं उत्तम उदाहरण सन्माननीय आदरणीय संदीपजी टाळके साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर देखील त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. समवेत त्याच्यासमवेत उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी माहितीचा मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आणि दोन्ही मान्यवरांचा अगदी शेवटी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम या दोन मान्यवरांनी अगदी परफेक्ट पार पाडलंय. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करणं गरजेचं आहे. यावेळेस फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर होईल. वन बाउन्स गॅदर करतील त्यावर मात्र 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर आणि बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय, आणखी विकेट आली आहे. धावपाच्या स्वरूपात आणखी एक धक्का लागतोय तो हुंबवली 11, हुंबवली या संघाला. सचिन पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल अगदी मुख्य व्यासपीठावर मान्यवरांच्या शुभ असते. धन्यवाद सचिन पाटील साहेब. आपलं देखील विशेष कौतुक. संदीपजी चाळके साहेबांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. या स्पर्धेला वेळात वेळ काढून भेट दिलीत. आयोजकांच्या माध्यमातून विशेष कौतुक आणि विशेष आभार. स्क्वेअर कार्ड नजाकत भरा फटका. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू निघून चाललाय. दान 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 करत मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषे पार, चौकार. ऐसा क्या बात है, परफेक्ट थ्रो, लाउड अपील जरूर केली है.
नेक्स्ट बॉल यावेळेस परफेक्ट यार डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये सुभाष धुमाळ अगदी कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. एक चौकार जरूर आला आहे या षटकामध्ये, मात्र काय इकॉनॉमिकल गोलंदाजी केल्या. यावेळेस मात्र वाईड आलाय. दिशा पाहावी लागेल सुभाष यांना पुन्हा एकदा. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. यावेळेस मागच्या दांडा उडवल्यात. अगदी कमालीचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आले विकेट. धावफलकावर धावा लागले तब्बल 31-32 धावांचं टार्गेट सेट केलंय हुंबवली 11 हुंबवली या संघाने. ही नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी या संघासमोर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती करतोय आपण या भोसलेवाडी संघ आणि भातळी संघ इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी नाणेफेक होईल. शेवटचा आणि आता अंतिम कॉल असेल दोन्ही संघांना. चला जेबीसीसी भातळी आणि भोसलेवाडी शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. विनंती आहे आपण या जास्तीचा वेळ घेऊ नका कारण वेळ खूप कमी आहे. टॉस का बॉस मध्ये स्वागत केलं जातं दोन्ही संघाचं. एका बाजूने जेबीसीसी भातळी संघ प्रमोद कांबळे आणि एका बाजूने श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाचा संघनायक सुरेंद्र दळवी आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये 3 षटकांचा सामना असेल. येस श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा. विनंती असेल तत्वर जाऊया मॅचच्या दिशेने विद्यमान सामन्याकडे. अगदी कौतुक करावं लागेल या मान्यवरांचं देखील कारण विजय भोसले साहेब अगल्या आपल्या संघाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहणारे एक नेतृत्व श्री भैरवनाथ स्पोर्ट भोसलेवाडी या संघाचा एक आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात. विजय भोसले साहेबांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. जिथे जिथे संघ खेळत असतो त्यांच्या संघाला एक प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नक्कीच घडलं जातं. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. जाऊ या मॅचच्या दिशेने विद्यमान सामन्याकडे. या सामन्याचा पूर्वार्ध संपलाय. धावफलकावर धावा लागले 31-32 धावांचं टार्गेट सेट केलंय श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी संघासमोर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल 16 मिनिटांचा वेळ दिला जातो. या 16 मिनिटाचा आपल्याला हे इनिंग पूर्ण करायचे आहे. याच अनुषंगाने थोडं स्पीडअप करा आणि या 32 धावा चेस करण्यासाठी 32 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहिलं गेलं तर राजू बरिष्ठे आणि अर्जुन बरिष्ठे हे दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते नवलाईवाडी संघाकडून. यस श्री भैरवनाथ स्पोर्ट भोसलेवाडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं या ठिकाणी जेबीसीसी भातळी संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर दीपक हुंबवली 11 हुंबवली संघाकडून. चला आता सामन्याला करूया सुरुवात. दोन्ही संघांना दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा.
शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 3-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू स्क्वेअर कट, अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये सामन्याची सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर आलाय दमदार दिमागदार चौकार. अर्जुन बरिष्टे, एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. अगदी नवलाईवाडी संघाला कित्येक सामने या खेळाडूने जिंकून दिलेत आपल्या फलंदाजीच्या जोरावर, आणि तेच काम आता मात्र या स्पर्धेमध्ये देखील करावं लागेल. आणि सुरुवात केली आहे पहिल्या चेंडूपासून आक्रमक रूप धारण करण्याची. यावेळी देखील चांगला फटका आहे. ऑफसाईडला अगदी दिशा देण्याचा प्रयत्न, एकदा उत्तर अर्जित केली गेली. एखादा वेळ समाधान मानावं लागेल. चला मांडलाईवाडी संघ, विनंती असेल पडद्यावर पाय ठेवू नका, विनंती आहे. यावेळी स्विंग आणि मिस, डॉट बॉलचा सांगता होते. पहिला चेंडू आता नाही ते मात्र असफल ठरलायत. फलंदाज राजू बरिष्टे, या राजूकडे देखील क्षमता आहे, कौशल्य आहे, संयम ठेवावा लागेल. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता राजू यांचा, तो प्रयत्न कुठेतरी असफल ठरतोय. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. लागोपाठचा दुसरा चेंडू हा डॉट आलाय. यावेळेस फटका फसलाय. फिल्ड डाऊन द बॉल, विकेट होईल पतन, टिपलाय झेल आणि संपलाय राजू बरिष्टे यांचा खेळ. राजू बरिष्टे बॅक टू डग आउट. वैभव, क्या बात, हेलिकॉप्टर कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या सुरुवात केली, जणू काही डगाड होऊन सेट होऊन आले आहेत. अगदी समोरच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. सी मा रे शे पार, चौकार. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाहिलं गेलं तर चौकार आला. पहिल्या चेंडूवर देखील चौकार आला. चौकाराची सुरुवात आणि चौकाराचा शेवट देखील या षटकाचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर दाखवणारा खेळाडू आहे राजा. नेक्स्ट बॉलर अर्जुनच्या बॅट मधून एका लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा क्लास दाखवलाय अर्जुनने देखील यावेळेस. अगदी गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. 17 चेंडू आणि तब्बल 19 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे.
सेन्सिबल क्रिकेट पहिल्या चेंडूवर आता खेळताना चौकार आला, त्यानंतर मात्र एक सेन्सिबल क्रिकेट हेच एक चांगल्या क्रिकेटचं सूत्र असतंय. अगदी तेच सूत्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. यावेळी देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी वन बाउन्स गॅदर केला, त्याच्यावर मात्र सिंगल आले. यावेळी देखील चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण डीप मध्ये नक्कीच पाहायला मिळाला. मिडॉन क्षेत्रामध्ये यावेळी देखील गॅप शॉट सिलेक्शन, गॅप मोठा, नाही धावा ना तोटा, चेंडू फरार, सीमारेषे पार, मिळतील धाबा 4 चौकार. बारा चेंडू मध्ये 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज 12 चेंडू मध्ये 12 धावा डिफेंड करण्यासाठी येते, मात्र सुशील येतोय. अगदी सुशीलचं देखील कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू बॅची लेडिंग गेज जरूर लागली. यष्टीरक्षक बीट करतायत, चांगला बॅकअप. नक्कीच चेंडूची गती थोडी कमी झाली. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गादी करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज याचा. आणखी एक धाव नक्कीच धावपलकात ऍड केली जाईल. यावेळी देखील चांगला फटका आहे. वायडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी वायडिश लॉंग ऑफ मधून एक खेळाडू येईल तर गॅदर करेल, तत्वर मात्र सिंगल आले. 9 चेंडू 9 धावा, रन ऑफ बॉल इक्वेशन. यावेळेस फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल, झेल होतोय धरतीला दान, जीवदान मिळत आहे. तर वैभव यालाने जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला जाईल का हे देखील पाहावं लागेल. 8 बॉल 8. यावेळेस फटका चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट क्षेत्रक्षण चांगला, अगदी 100% त्या ठिकाणी दिलेत खेळाडूने. आता बॉल काय अडवता आला नाही. त्याद्वारे मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. येस, कॅमेरामॅनचं नक्कीच कौतुक करावं लागेल. अगदी बॉलला अगदी व्यवस्थितरित्या फॉलो थ्रो करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन संदीप अगदी
पाहायला गेलं तर लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून जर वरती काळा पडतोय त्याच्यावरती नक्कीच कॅमेरामॅन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. अगदी सकाळच्या सत्रापासून त्याचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. धावपलकावर धावा लागले तब्बल 28, माफ करा 27. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. शेवटचं आणि अंतिम षटक. राजेश 6 बॉल 5 चेंडू या धावा डिफेंड करावे लागतील गोलंदाजाला. 6 बॉल 5 धावा 5 धावा 6 बॉल. गॅप शॉट सिलेक्शन आहे. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून चाललाय. क्या मध्ये कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अर्जुनच्या बॅट मधून सलामीला आलेला हा फलंदाज आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून घेताना पाहायला मिळतोय. यावेळी देखील फटका चांगला आहे आणि विजय फटका अर्जुनच्या बॅट मधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आणि विजय प्राप्त केलाय तो श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी या संघाने. हार्ड लक बॅड लक हुंबवली 11 हुंबवली संघ या स्पर्धेत सहभागी झालात. ज्या खेळाडू त्याने खेळात आपल्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. अभी सेमीफाइनल चालू होगा, मुझे क्वार्टर फाइनल चालू होगा. वो दो 5 टोटल 5. अभी 3-3 ओवर का 2, बाद में 2-2 ओवर का 2 और एक फाइनल. अभी 4 मैच है ना क्वार्टर.